आपण भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहोत। त्यासाठी मी एवढे असे रताळे घेतलेले आहेत। ते आता मी कुकरमध्ये टाकून थोडंसंच पाणी टाकून शिजवून घेणार आहे। मी रताळ्याची साल काढून घेतलेली आहे, कारण की नंतर रताळे छोटे असल्यामुळे नंतर काढायला त्रास होईल म्हणून मी काढून घेतले आहे। आणि पाणी एकदम थोडंसंच पाणी घालणार आहे, जास्त पाणी नाही घालणार आहे। अशा प्रकारे आता मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे आणि तोपर्यंत गूळ किसून घेते। मध्ये मी आता 1 वाटी असा गूळ टाकून घेत आहे। त्यानंतर थोडीशी वेलची पूड, थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहे। आणि आता हे चांगलं मी सगळं स्मॅश करून घेते। नंतर त्यामध्ये आपण पीठ ॲड करू। हे बघा, असं मी आपलं पीठ रताळे टाकून पीठ तयार करून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये थोडे धागे होते माझ्या रताळ्यांमध्ये, त्यामुळे मी असं पूर्णच्या गाळीने त्याला गाळून घेतलं, जेणेकरून हे धागे खाताना तोंडामध्ये येत नाही आणि हे पण खूप सॉफ्ट होतं। आता यामध्ये मी पीठ टाकून घेणार आहे गव्हाचं पीठ हे एकदम नाही टाकायचं, लागेल तसे आपण ॲड करू। हे बघा, असं सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे। त्याला आपण आता 5 मिनटं असं थोडंसं ठेवून देऊ आणि मग लाटायला घेऊ पुऱ्या। पोळपाटावर मी थोडंसं तेल टाकून या डोला चांगलं असं नरम करून घेणार आहे, जेणेकरून ते चिटकणार नाही। लाटताना मी पिठाचा वापर करणार नाही आहे, तेलाचा हात लावून लाटून घेणार आहे। हे बघा, असं मी लाटून घेतलेलं आहे। आता मी याच्या ग्लासच्या साहाय्याने अशी पुऱ्या करून घेणार आहे। छान आकार येतो। तुमच्याकडे जर वेगवेगळे शेपचं असेल तर तुम्ही लहान मुलांना करून देऊ शकता, ते आवडीने खातील। खूप छान लागतात ह्या रताळ्याच्या घाऱ्या। अशा प्रकारे मी सगळ्या घाऱ्या आता लाटून घेते। हे बघा, मी अशा प्रकारे सगळ्या घाऱ्या लाटून घेतल्या आहे। घाऱ्या लाटताना जास्त पातळ नाही करायच्या, अशा मीडियम थोड्या जाडच ठेवायच्या, खूप छान लागतात। आता मी हे तळून घेणार आहे। तळताना गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा, जास्त फास्ट नाही करायचा, कारण आपण लाटताना थोडं जाड लाटल्यामुळं त्या आतून व्यवस्थित शिजल्या पाहिजे। त्याला आपण आता सगळ्या अशा प्रकारे छान कमी गॅसवर तळून घेऊ। अशा प्रकारे रताळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान लागतात आणि हेल्दी पण आहे। बाय। हे घे, खा, खाऊन बघ कसे झालेले। खूप छान झालं।